बाई गुड मॉर्निंग. डे 59 चालू आहे हा आणि मी RSA बुक करतोय आपल्या बाईकसाठी. आत्तापर्यंत झाली नाही आहे. म्हणजे HM मोटर फोनच नाही उचलत आहेत. मी 1 तास झालं हे मला होल्डवर, म्हणजे ऑलमोस्ट एक 20 मिनटं झाले असेल होल्डवर ठेवले. HM मोटर्सवाले फोनच नाही उचलत आहेत. कारण की भाई RSAवाल्यांना कन्फर्म करायला लागतं ना की लाईक आम्ही अशाची गाडी पाठवतोय. फोनच उचलायला तयार नाहीत, असले मूर्ख आहेत. मग मी त्यांना सांगितलं की भाई मी असं लास्ट वीक पण झालेलं, तर मी त्यांच्याकडे गेलेलो बाईक हे करून, म्हणजे कन्फर्मेशन घेऊन आलो की अशी बाईक पाठवू शकतो का. त्यांनी बोललं हो. मग आज हे केलं. अँड येस, वेलकम बॅक टू डे 59 का 58, मी कन्फ्यूज आहे. 1 मिनटं. थैंक यू सो मच देने के लिए. Yes. हेलो जी सर, आवाज आ रही है आपको? हाँ आ रही. अभी है ना, लाइक हमने आपको सर्विस रजिस्टर कर दिया है सर. हाँ. लाइक 10 से 15 मिनट में आपको कॉल आ जाएगी सर, डायरेक्टली टोइंग एडवाइजर के एंड से. ठीक है. अगर आपको बेसिकली कॉल अगर नहीं आती है सर 10 से 15 मिनट में, प्लीज कॉल बैक कर लीजिएगा सेम नंबर पर सर. ठीक है. क्योंकि सिस्टम का इशू है, इससे थोड़ा सा टाइम लग गया है सर आपको सर्विस रजिस्टर करने में. ठीक है. ठीक है. प्लीज कॉल बैक कर लीजिए. और व्हाट्सएप पर भी अवेलेबल है. अगर आपको फर्दर कोई कंफ्यूजन होती है ना, हाँ, तो आप चैट भी कर सकते हैं बाय यूजिंग द चैट स्पेशलिस्ट ऑप्शन एज वेल. ठीक है. ठीक है. या थैंक यू सर Yeah. कॉलिंग हीरो सर. Yeah. शेयर फीडबैक सर्विस एंड हैव अ गुड डे सर. या थैंक यू. थैंक यू सर. या थैंक यू. फायनली आपली RSA बुक झालेली आहे. आता 10 ते 15 मिनटात त्यांनी बोलले की येईल करून, पण बघू त्याच्या आधी मला बाईक बाहेर काढायची, सगळं गोप्रो बिप्रो सगळं रेडी ठेवायचं, हेल्मेटला लावून ठेवायचं. कारण की मी त्याच्याबरोबर मागच्या साईडला मी माझी बुलेटवर जाणार, कारण की येण्याच्या वेळेस तिथून प्रॉब्लेम होईल का. त्यांनी बोललं की नाही आपको मेरे साथी बैठना पडेगा, तर मी त्याबरोबर जाईल. मग आता काय करू नाही शकत. आता बघू कसं आहे. सो लेट्स सगळं तयारी करू, सगळं चार्ज करूया, हेल्मेट सगळं हेल्मेटला लावून ठेवूया, रेडी ठेवूया की आल्या तर लगेच आपण पण त्यामागे पळायसाठी. देन चलो बाय बाय, भेटू जरा वेळात, एक 10-15 मिनटात भेटू. चलो, कधी आल्यानंतर मी पुढची व्हिडिओ त्यावेळेस दाखवेल मग. ओके, फोन पण आलाय, तू लगेच फोन पण आलाय. चलो. हेलो. हाँ हाँ सर. हाँ हाँ, मैं आपको, यही आपका व्हाट्सएप नंबर है? ठीक है, मैं इस पे भेजता हूँ आपको, गूगल लोकेशन भेजता हूँ. ठीक है. फायनली झाली, आला फोन आहे. आता बघू आता कसं येतं आहे. अँड लेट्स डू इट. लगेच फटाफट करू, लगेच त्याला पाठवूया आपण आणि हे करू. चलो बाय बाय, भेटू जरा वेळ. बाई चालली RSA मध्ये. मेन स्टँड लागणार का तुम्हाला? नाही तर तसं काढायला नाही, आता जाऊ दे, तिथं जाऊन काढतो. हां, एकच मिनिट. बाई चालली. हां नाही, एका वेळेस बंद पडून भरायचं आहे का ते हवा? नाही तर भरून टाकतो.
नाही ॲक्च्युली त्याचा इंजिन शाफ्ट आहे ना तो तुटला, म्हणजे गिअर चेंज केला आणि ठपकनी तुटलं ते. टायर कसा पंक्चर झाला परत. बाई पण काय वाटतंय बाई. भाई मला कळतच नाही हवा कशी फ्लॅट झाली आहे. टायर बघ ना पूर्ण फ्लॅट झाला आहे. बाईक चढली वर. मी लगेच आता माझा हेल्मेट आणि बाईक घेतो आणि यांच्या मागे 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 येतो. त्यांना बोलतो आणि चलो भेटू आता बाईकवर, गोप्रो लावून भेटू. भाई झाली बाईक चढली आहे. आता तुम्हाला माहीत नाही तुम्हाला केवढं दिसतंय, पण लिटरली आता बाईक चढलेली आपली RSAवर. यांच्या मागे मी माझ्या बुलेटवर जाणार. मम्मा जाऊन आलो. जन चला. हां मेन की याच्यात पण पेट्रोल असायला पाहिजे बाई. चालली माझी आयटम चालली. कशी दिसते भाई. तू नको पडू. फायनली माहिती RSA साठी आता बाईक गेली आहे. ओ शिट मी घाईमध्ये विसरलो ग्लोव्ज घालायचे. आता जाऊ दे. आता काय नाही कारण की तो दादा थांबलेला. हां दीदी थांबा. आता मी त्यांना बोललो की मी तुमच्या मागे 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 येतो. मेन की याच्यात पण पेट्रोल म्हणजे आता जस्ट रिझर्वडवर लागली गाडी. तेच आहे पण काय यार. पण एक नंबर हा RSAचं काम एक नंबर आहे. मी सगळ्यांना रेकमेंड करू शकतो की RSA हिरो, अगर तुमच्याकडे हिरोची बाईक आहे एक RSA घेऊन ठेवा. 500 रुपये 399 400 रुपयाचं आहे. 400 रुपयाचा RSA आहे ती घ्या. आणि लिटरली बोलू ना बाईक तुम्ही इफ आत्ता कसं की मी फोन केला इव्हन मला वाटते 20 मिनटात गाडी RSAची माझ्या घराबाहेर आलेली.
तर मी तुम्हाला बोलतो की प्लीज इफ तुमच्याकडे असेल, आता मी परत RSA जर रिन्यू करून घेईल, आज वापरल्यानंतर मी परत एक बाईक परत रिन्यू करून घेईल RSAचं, तर ते एक आहे. चला तर ही बाईक हे असं केलं आहे ना, असं वाटतं की अशीच एक आता गाडी तयार करायला पाहिजे. सिरियसली इमॅजिन करा ना, लडाख बिदाखला जायचं आहे अशी, अगर नंबर प्लेट व्हाईटमध्ये नंबर प्लेट भेटत असते ना, सिरियसली अशीच करून घेतली असते. नाही तर सेकंड हँड युसुजू असते ना, तीच उचलायची आणि डायरेक्ट बाई अशीच चढवायची बाईक, लडाखपर्यंत घेऊन जायची. लडाखला तिथं पार्किंग बिर्किंगला टाकायचं कुठल्या तर हॉटेलमध्ये, 500 5,000 2,000 द्यायचे आणि भाई पूर्ण लडाख बिदाख करून आलं आणि परत असंच दिल्लीला नाही तर कुठं तर पार्क करायची. असंच एक करायचं भाई, एक नंबर काम होऊन जाईल. दादा सरळच जाणार आहे ना ब्रिजवरतून? ॲक्च्युली सरळ खूप इझिली होतं पनवेलला जायला. हां सरळ हां हेच मला बोलतं ब्रिजवरतून. हां मला वाटलं इथूनच ब्रिजवरती घेतोय. 2 मिनटं मी टेन्शनमध्ये, पण नाही इथून. बाय आता मला माहीत नाही व्हिडिओ कसा येतोय काय येतोय, बट येस जे पण आहे आता जे तुमच्या समोर आहे, फायनली आपली बाईक गेली RSA वर. आय एम हॅप्पी, बट की म्हणजे एवढा पॉझिटिव्ह हे होतं ना मला RSAचं, की लाईक मी फोन केला, त्यांनी मला तिथं 20 मिनटं त्यांचं कन्फर्मेशनसाठी त्यांनी हे केलं. ते एकदा हे झालं संपलं, हे फोन ठेवल्यानंतर 20 मिनटानंतर म्हणजे लगेच फोन ठेवल्या या दादांचा फोन आला. त्या 20 मिनटानंतर गाडी बाहेर आली. 20 मिनटानंतर गाडी बाहेर आल्यानंतर त्यांनी लगेच म्हणजे पूर्ण व्हिडिओ आहेच, नुसतं मध्ये 1 सेकंड का 10 ह्याच्यात गेला असेल की लाईक काय करू नाही शकलो त्याच्यात. शिट माझ्याकडे 10 रुपये आहेत का? 10 रुपये काय तर आहेत का माझ्याकडे? आहेत. इफ आली तर आपल्याला माझीच बाईक आहे, घ्या माझ्याकडून भाई. माझा आणि माझ्या दोन्ही गाड्यांना आशीर्वाद द्या. माझ्या दोन्ही गाड्यांना आशीर्वाद द्या, चांगलं ठेवा दोन्ही बायकोला. ही फर्स्ट बायको, ती सेकंड बायको. हां इट इज लाईक कधी मला वाटत होतं की लाईक ही माझ्यावर चिडलेली जरासा. बघू आता. चला भेटू जरा वेळात, रिटर्न जरा वेळात भेटू. आता काय हे नाही, मला GoPro गरम पण नाही करायचा आहे त्यामुळं. तर चलो, रेकॉर्ड होतं ना मेन. हां अरे मला नाही माहीत आता कुठल्या रस्त्याने चाललाय तो. पनवेलचा रस्ता एअरपोर्टच्या इथून तर गेला तो. आता हा कुठल्या रस्त्याने घेऊन चालला पनवेलला? शेट मला त्याला बोलायला पाहिजे होतं की मला फॉलो करून. चुकलं माझं. हा आता JNPT वरतून घेऊन जाणार पूर्ण. शेट सिरियसली ॲक्च्युली हा खूप लांबचा रस्ता आहे. पनवेलला जायला तो सगळ्यात इझी रस्ता तो होता. हे खूप 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 लांबचा रस्ता हे दादा घेतात. हा यार आता मला जरासं आता हे झालं आहे टेन्शन. म्हणजे आता HM मोटर्स म्हणजे तो मागून पूर्ण तो इथून घेऊन जाणार, पूर्ण पनवेल क्रॉस करून तो घेऊन जाणार. ते सगळ्यात आता बेकार गोष्ट आहे. आता
एका वेळेस त्यांना त्यांचं RSA मध्ये दाखवायचं असेल एवढं किलोमीटर गेली, त्यामुळं एका तसंही होऊ शकतं. बट सिरियसली खूप खूप म्हणजे खूप लांबचा रस्ता आहे हा HM मोटर्स पनवेल साठी घेऊन जायला. मी त्यामुळं बाईक काढली माहिती का, नाही तर मी दादाची गाडी काढली असते. शेड आता मी काळा पडणार, मला आता सन टायनिंग होणार. टॅनिंग हा मी येते टायनिंग आपलं नुसतं जोकसाठी हे केलं आहे. तर प्लीज इफ कोणाला जोक बनवायचा असेल तर आय डोंट नो, बट सन टॅन होणार, माझी स्किन टॅन होणार सगळी. इट्स ओके. आता काय घरी बसून बसून परत हे करायचं गोरी. हां बट ठीक आहे, जे पण आहे जाऊया, भेटूया, करूया. चला येताना मला तिथं हिरोचे इथं 100चं पेट्रोल भरायला लागेल, कारण की मला त्या हिरोचे इथं जे पेट्रोल पंप आहे ना, मला त्याचा भरोसा नाही. मला नेहमी वाटतं की तो घाण देतो, त्यामुळं. तर आता जे पण आहे आपली बाईक आणि मला काही सुचतच नाही आहे, कारण की यांनी जरासा रॉंग रोड घेतला त्यामुळं. तर आता बघू हे कुठून चाललेत. ब्रो आरामात. आणि एका महिन्यात गाडी थांबल्या म्हणजे एक लास्ट 25 तारखेला माझी गाडी खराब झालेली. 25 ते आत्ता, आज काय 21 नाही, आज 21 दिवसात म्हणजे ऑलमोस्ट एक महिन्यात गाडी पंक्चर पण झाली. चला आता बघू. मेन तर आता खर्च मला एक्सपेक्टेड आहे की 8 का 9 हजारचा खर्च येईल सगळं पकडून, म्हणजे सगळं बाईकचं ते पार्ट सगळे पकडून, त्यांची लेबर कॉस्ट आणि ते सगळं पकडून एक तेवढं तर होईलच. आय एम डॅम श्योर. पण आता सिरियसली यार, ही गाडी बघितल्यानंतर असं वाटतंय ना, अशीच एक गाडी घ्यायला पाहिजे भाई. बघा ना, इमॅजिन करा, मध्ये बाईक, बाजू साईडला तुम्ही म्हणजे ही अशीच सेम हे सगळं बाजूच्या साईडला सगळे तुम्ही कपाट बांधून घेतले स्टीलचे एकदम त्याच्यात, आणि मध्ये बाईक. कसलं भारी होईल. आता तर यांनी मोटर लावली त्यामुळे ती गाडी आरामात वर चढली गेली, पण विदाऊट मोटर म्हणजे हाताने तर छोटी मोटर, कारण की याचा कसं की गाडीची पण आहे ना, तर याचा गाडीचं याचा मोठे मोटर असेल, कारण की मागे गाडी टो करण्याचं पण हे आहे. तर तेच बोलतो, एक हे आणि हे कसलं हे होऊन जाईल. इमॅजिन ना की बाजूमध्ये दोन्ही साईडला असे कपाट आहेत, त्यात तुम्ही तुमचं सगळं सामान बिमान ठेवले, तुम्ही पुढच्या साईडला ड्राईव्ह करताय आणि तिथंच तुम्ही छोटासा बेड आहे, सगळं आहे. कसलं भारी होईल. काय युसुजू घेतली, युसुजूला तुम्ही युसुजूचं मागच्या साईडचं आहे ना, तसं मागच्या साईडला पूर्ण फुल ऑन बेड, आणि याच्यानंतर इथं हे काय आपलं बसायचं. लय भारी काम होऊन जाईल यार, लय म्हणजे लय भारी. ॲक्च्युली मला त्याला बोलायला पाहिजे होतं की तुम्ही कुठला रस्ता आहे. मी त्यांना बोलत होतो तुम्ही तुमचा रस्ता हे करा, काय ठरवा कसा जायचं आहे, मी तुमच्या मागे येईल. तर त्यामुळे त्यांनी वाटतं हा रस्ता घेतला, पण आता आहे यार जरासं भीती तर वाटते बाई. कारण की ना मला जास्त ना कडेकडेनी पण नाही चालवायचं आहे, कारण की जास्त म्हणजे कधी कधी कसं असतं की खिळे बिळे पडलेले असतात या रस्त्यावर मेन तर यांचे जे नट असतात कधी कधी गाडीचे एवढे मोठमोठे नट असतात बाई या लोकांचे, ते मी कोणाच्या गाडीमध्ये असे शिरताना बघितलेत. त्यामुळं
भाई एकदा बाईक रिपेअर झाली ना, मी यांनी पण ऑफिसला आरामात जाऊ शकतो. हां, एक तर मी घराची चावी नाही आणली आहे. हे बघा, इफ आम्ही आलो असतो तर या रस्त्यामधून इथून आलो असतो. इफ मी त्यांना बोललो असतं तर मला फॉलो करा, तर पण माझं चुकलं गेलं. मी त्यांना बोललो की मी तुम्हाला फॉलो करतो. तर आता बघू. आता एक तर आहे ना, गाडीला ना मी मेन स्टँड तसंच लावलेलं आहे. एक तर ते मेन स्टँड शोरूममध्ये तर लागणार नाही, तर माझा चालू आहे की मग याच्यावरच मेन स्टँड काढून घ्यायचं आणि त्यानंतर राईडला परत बॅगेत मी पिशवी सगळी आणलेली मेन स्टँड टाकायला. तर मेन स्टँड त्या पिशवीत टाकायची, बॅगेत टाकायची आणि निघायचं मग. आता हे दादा कुठून घेत आहेत, लेफ्ट घेत आहेत का राईट घेत आहेत, का मी यांच्या पुढे जाऊन त्यांना रस्ता हे करू? मीच यांच्या पुढे जातो आणि रस्ता हे करतो असं मला वाटतंय की मी केलेलं ते मला बरं पडेल. नाही तर जाऊ दे, आता काय त्यांच्या मागे मागे जायचं आज. हा, इथूनच घे, इथूनच घे, इथूनच घे, इथूनच घे, इथूनच घे, इथूनच घ्या, इथूनच घ्या. हो येस, इथूनच आहे. येस, हा सगळ्यात बेस्ट रोड आहे. वाटतं दादाला नंतर मॅपमध्ये एका वेळेस हे झालं असेल, बट इट्स ओके. हां, तर मी कुठं होतं, मेन स्टँडवर होतं. तर मी मेन स्टँड म्हणजे पिशवी तर घेतली आहे, तर मेन स्टँड त्या ह्याच्यात टाकेल आणि मी नंतर घेऊन येईल. एच एम मोटर्सला तिथं विचारेल आधी की मेन स्टँड तुम्हाला लागणार आहे का सर्व्हिसिंगच्या वेळेस. इफ नाही त्यांना लागणार असेल तर मी काढेल. इफ त्यांनी बोलतं की राहू दे आम्हाला एका वेळेस लागू शकतं, तर मी घेईल. मग अजून काय करू, आता त्याने मग त्या बाईकलाच लावून ठेवेल. लोक बघा ना भाई, ट्रेनमध्ये जाण्यासाठी कुठेही बाईक लावून जात आहेत यार. मला सिरियसली ना अशी कधी बाईक लावून जायचं ना कुठे ट्रेनमध्ये आणि दिवसभर त्या भरोश्यावर ठेवायचं की लाईक तुमची बाईक असणार तिथं. भाई मला तर होणारच नाही. एक तर सिक्युरिटी नाही ना, काय नाही. एका वेळेस माझं कसं आहे की भाई एका वेळेस 10-20 रुपये गेलेले परवडेल पर्यंत हे नको, काय आपलं काय बोलतायत, रिक्स नको. हे आहे माझं की आय डू नॉट वॉन्ट टू टेक एनी रिक्स ऑन माय बाईक्स. माझ्या गाड्या काही असू दे. तर त्यामुळं मला कधी कधी वाटतं लाईक हे करायला. अँड लाईक अँड सबस्क्राईब करा यार, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण आलो आहे रोज म्हणजे ॲज अ इंट्रोवर्ट आपण रोज हे करत आपण आता 107 बाई भरोसाच नाही, म्हणजे 107 सबस्क्रायबर्स झालेत. कधीपासून मी डेली पोस्टिंग केलं आहे ना, डेली पोस्ट करायचं चालू केलं का काही पण, 107 सबस्क्रायबर्स झालेत. 107 म्हणजे आता कधीपासून मी ते स्टार्टिंगमध्ये बोलायचं चालू केलं आहे ना की वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा दिवस 58 चालू आहे, 58 का 59 मी आता त्या टेन्शनमध्ये मी विसरलो आहे. आणि फॉलो मी फॉर मी इंट्रोवर्ट आहे मी. असे रोज व्हिडिओज बनवून हे करतो. हे कधीपासून मी इंट्रोडक्शन द्यायचं चालू केलं आहे ना माझ्या चॅनलचं, कधीपासून माझा चॅनल वाढत गेला आहे. मी हे एक नोटीस केलं आहे.
असं पण नाही की लाईक इट इज गुड नोट आहे, म्हणजे इंट्रोडक्शन पण मी चांगलं देतो की लाईक तुम्ही इंट्रोवर्ट आहात आणि तुम्ही पण तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे आणि तुम्हाला भीती वाटते चालू कसं करायचं, बोलायचं कसं, आयडियाज काय आहेत काय नाही. तर हे एवढंसं इंट्रोडक्शन एक 30 सेकंड्स का 1 मिनटाचं इंट्रोडक्शननी माझे 107 सबस्क्रायबर्स झालेत. कधीपासून मी हे बघा ऑफ रोडिंग एक नंबर. तर कधीपासून मी हे चालू केलं ना बोलायचं, कधीपासून माझं खूप असे हे वाढत गेलेत, सबस्क्रायबर्स वाढत गेलेत. हाय 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 हाय. चला, आणि मी सिरियसली बोलू ना, जेवढेही जे हे आहेत काय आपले काय जे इव्हेंट्स ठेवतात ना बाईकचे, जे हिरो आहे, रॉयल एनफील्ड आहे का कोणी पण आहे, प्लीज एक इव्हेंट असा ठेवा की त्याच्यात टायरचं पंक्चर कसं काढतात ना ते शिकवायला. की आम्हाला नाही माहीत की बाई, मला नाही माहीत की टायरचं पंक्चर कसं काढायचं, टायर उघडायचा कसा ते नाही माहीत, तर ते आम्हाला शिकवा. पाहिजे तर माझ्याकडून 500 रुपये घ्या, सगळे पैसे घ्या माझ्याकडून, रुपये काय डॉलर बिलर काय पाहिजे, माझे कुल्ले पाहिजे तर कुल्ले नको घ्या, पर्यंत आम्हाला शिकवा की गाडीचं पंक्चर कसे काढायचे. कारण की मी बघितलं माझ्या एरियामध्ये ना एक पण जण नाही आहे की तो पंक्चर काढू शकतो. म्हणजे कसं आहे की मला कोणाकडेच आता मेकॅनिक टायर उघडतो पण त्याला पंक्चर नाही आहेत, मग मी तो पंक्चर काढणार, मग मी त्याच्याकडून टायर काढणार, मी पेट्रोल पंपवाल्याकडे घेऊन जाणार टायर, मग तो तिथं पंक्चर लावणार, मग मी त्याला पंक्चरचे पैसे देणार, परत मी इथं येणार त्याला टायर लावणार, त्या टायर लावायचे त्याला पैसे देणार. बाईक खर्च वाढत नाही चाललाय या ट्यूबलेसमुळं. या ट्यूबलेस टायर्स आणि याच्यामुळे ना लोकांना ज्यांचे रिम्स आहेत ना त्यांना टायर म्हणजे पंक्चर काढताच नाही आहेत. हो कुठली होती नाही माहीत, बट होती कुठली तर. ओ माय गॉड, रेड सिग्नल. भाई थांबा दादा, थांबा. हां, नाही तर साला फोटोमध्ये माझ्या बाईकचं यायचं. हां, आता आलो आहे पनवेलला. माझे हात सगळे खराब झालेत, एक तर ग्लोव्ज नाही घातलेत मी, एवढे घाईमध्ये निघालो. टायर कसा पंक्चर झाला मला तोच नाही कळत. हवा पूर्ण निघून गेली याची. जाऊ दे आता, माझी मेन आहे की बाईक रिपेअर होती ते. विंडशील्ड तर मी परत यांच्याकडूनच मागवणार आहे, काय आपले हे आहेत ना वंडर सेनमधूनच मी परत विंडशील्ड मागवण्याचा विचार करतो, कारण की मला त्याची विंडशील्ड खूप आवडली आहे. एक दुसरी पण विंडशील्ड आहे, ती खूप वरपर्यंत येते, ती एक बघायला लागणार आहे. पण त्याच्यावरती ना मला ना एक कोट करायला लागणार, कारण की इफ ती विंडशील्ड डॅमेज झाली, दगड बिगड काही लागून तर त्याच्यात मी काही नाही करू शकत. तर ते एक आहे, बघू आता कसं आहे. आता काय ऑलमोस्ट 30 सेकंड्स नंतर आपल्याला आपली हे येईलच, काय HM मोटर्स येईल. तिथं मग बाईक उतरायची आणि द्यायची सर्व्हिसिंगला. आता काय मी विचारणार की त्यांना की मी माझं स्वतःचं इफ चेन हे आहे, चेन ब्रासचं मला बसवायचं, इफ मी ब्रासची चेन आणून दिली म्हणजे 1-2 दिवसात त्यांना शोधून आज उद्यामध्ये कसंही आणून दिली त्यांना, मोस्टली तर मला आजच द्यायला लागणार आहे त्यांना ब्रासचं. तर तसं देऊन मी एक हे करू शकतो. मला तर ब्रासचे लावायचे, कारण की ब्रासचं ते लोक बोलतात की चांगली टिकते चेन आणि चेन पॉकेट चांगलं टिकतं, त्यामुळं पण काय करू नाही शकत. आणि असं पण नाही यार, मी असं रानटी पण नाही चालवत. तुम्ही माझ्या ह्याच्यात बघितलं असेल ना व्हिडिओजमध्ये, मी साला रानटी पण नाही चालवत.
लोक जे रानटी चालवतात ना त्यांचे गाड्या चांगले टिकले जातात यार, आणि जे एकदम इज्जतीत चालवतात ना त्यांचे हे होतात. माझा फोन का वाजतोय? थांबा जरा, आता मी 2 मिनिटानंतर उचलेन. मला एक तर फोन उचलता नाही येत यार, त्यामुळं मी हे करतोय. इफ मला फोन उचलता येत असताना मी सिरियसली मला काही नाही वाटलं असतं. लावू का इथं? दिल का लावायला इथं? हां चला आता विचारूया. हेलो हेलो. हाँ सर मैं टोइंग वाला बोल रहा हूँ, आपकी गाड़ी पिक करनी है. पिक हो गई ना? हो गई? हाँ हाँ. आत्ता परत कोणाचा तो फोन आलेला टोईंगसाठी. मी बोललो टो झाली आता. कंपनीत आला असेल. हां बोलले असतील टोईंग झाली का नाही गाडी. ओके. का बघा इफ फ्रेममध्ये येत असेल काय, कारण की मी आता गोप्रो काढू नाही शकत. गोप्रो काढू शकतो पर्यंत जरा असं मला हे होईल. बघू थांबा, इफ चालू असतानाच मी गोप्रो काढू शकतो का. लेट्स सी. ओके मी काढू शकतो गोप्रो, पण आवाजाचं नाही माहीत. इफ माईक मी काढलं काय होतं बघू. ओके आता मी माईक काढले. चलो दे ना. आता मला आज ढकलत तर मलाच तिथं पण घेऊन जायला लागेल. मलाच तिथं पण ढकलत घेऊन जायला लागेल. तर मी आता कॅमेरा बंद करेन. एकदा येऊ दे, सगळं निघू दे. एकदा माझं उद्या आता सगळं. आता जरासं नाही तुम्हाला ना ते हे दिसेल, जरा जसं स्प्रेड आउट दिसेल, कारण की बाईकच्या मोडमध्ये अजूनपर्यंत. त्यामुळं इफ मी जर बाईकचं मोड काढलं आणि हे केलं तर. आता थांबा, आता मला ब्रेक दाबायला जायला लागेल. तर आपण जरा वेळात भेटू. देन चलो बाय बाय, भेटू जरा वेळात. सगळं झालं. आता मेन आहे की बाईक आपल्याला भेटणार डायरेक्ट 10 दिवसानंतर. 10 दिवसानंतर बाईक भेटणार. 10 दिवस. कारण की त्यांनी बोललं की 10 दिवस तर लागेल त्याला बाईकला. इफ झालं तर पुढच्या आठवड्यामध्ये पण होऊन जाईल, नाही तर त्याच्या पुढच्या ह्याच्यात पण होऊन जाईल. सो लेट्स सी कसं आता आपण करतोय. आपल्याला आता कुठून कसं हे होतं आता बघू. आहे मी ह्याच्यात पण रायडिंग, अरे ह्याच्यात पण मी हे करू शकतो. वाव, म्हणजे थांबून करू शकतो मी. आय एम सो 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 गुड.
आता मी मेन खर्च आहे ना बाईकचा एक पकडून आहे ना एक 8,000चा तर मी खर्च पकडून चाललो आहे. कारण की 2,000 त्यांनी बोललं की लेबर चार्जेस 2,000 लागणार. मी बोललं ठीक आहे. त्यात तो इंजिनचे गॅस किट हे सगळं बसून गॅस किट काय तर 100-200 रुपयाचा गॅस किट आहे मला माहिती एवढं. मग त्यात ते सगळं लावून एक 8 ते 9,000 रुपयाचा तर खर्च येणार आहे घोडा. बट इज ओके मला, कारण की ह्या खर्च मला ऑलमोस्ट एक 3 वर्षानंतर मला भेटला आहे. आय एम ओके विथ इट. मला काही एवढं हे नाही आहे खर्चावर. त्या मेन आहे की बाईक नीट करायचं, बाईक नीट बनवा, ते मेन आहे. तो सगळ्यात मेन आहे माझा पॉईंट. बाईक नीट करा बस, अजून काही नाही मला पाहिजे. आता बघू यार. ओके हां, मला वाटलं पेट्रोलच गेलं. अरे मला मेन तर पेट्रोल बघायचं होतं याच्यात केवढं आहे तसं भरायला. थांबा, आपण जरा पुढे जाऊन थांबू, नाही इथंच थांबू, जाऊ दे. ओके, वरपर्यंत उडून येते त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही आहे. वरपर्यंत पेट्रोल उडून आलेलं त्यामुळे एवढं काय मला टेन्शन नाही आहे. आणि हे सगळं भाई आपण कटबीट काय करत नाही, आपल्याला एव्हरीथिंग रॉ. मला जेवढं रॉ ठेवायचं आहे ना, मला जेवढं रॉ ठेवायचं आहे. की लोक कसे की लाईक असं अशा याच्यात हे करतात ना, लाईक कट करतात, बोरिंग गोष्टी कट करतात. मला बोरिंग गोष्टी पण दाखवायची, कारण की हे पण सगळे ॲज अ रायडिंगमध्ये आहेच. लोकांना वाटत असेल की भाई नुसतं एवढं भारी भारी दाखवतोय हेच रायडिंग आहे. नाही, रायडिंगमध्ये सायलेंटपणा पण असतो. कधी कधी तुम्ही सोलो राईड करत असता तर 1-2 तास तुम्ही कायच नाही बोलत असता, नुसते गाणी 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 ऐकत असता बस, अजून काय नाही. बाय. ओ माय गॉड. हां दादा क्रेटा, हे बोच्या थांब की. एक तर बेस मॉडेल घेतलंय क्रेटाचा आणि हे करतोय. हा पण सिरियसली मी बोलू ना, RSA घ्या सगळ्यांनी. मला त्या दिवशी RSA असताना माझ्याकडे भाई माझी बाईक कधीची आता पण रिपेअर करून पण आली असते माहिती. त्या दिवशीच माझी बाईक सर्व्हिसिंगला गेली असते. ओ माय गॉड, ओ माय गॉड. हा ब्रिज चालू झाला ना, हा ब्रिज चालू झाला डायरेक्ट मी त्या साईडला एअरपोर्टच्या रोडलाच, मला इथून ते मेन रोडला जाऊन ब्युटर्न मारण्याची काहीच जरूरत नाही माहिती. हा एकदा ब्रिज चालू झाला तर. पण बरं झालं यार माझी आज बाईक गेली. मी असं जरासं असं मला हे नव्हतं काय, असं कॉन्फिडन्स असतो ना जरा RSAवर याच्यावर. पण RSA एक नंबर आहे, सगळ्यांनी घ्या प्लीज घ्या RSA. तर सिरियसली. आणि RSAचं कसं आहे की 30 किलोमीटरच्या आत ते तुम्हाला कुठेही सोडणार, तुम्हाला कुठल्या सर्व्हिस सेंटरला पाहिजे. आता मी त्यांना बोललेलं की मी पनवेललाही करतो तर पनवेललाही करा प्लीज करून. त्यांनाही केलं तर त्यांनी बोललं ओके. तर पनवेलच्या इथं आलो कारण की माझी बाईक मी इथंच सर्व्हिसिंगला दिलेली, त्यामुळं अजून काय नाही. इंजिन ऑइल मी इज्जतची बोलू ना, मी इंजिन ऑइल तर मी बाहेरूनच बदलतो नेहमी. लाईक मी माझं 2-3 हजार, आता ते लोक बोलतात 5,000 किलोमीटरवर, तर मी 5,000 किलोमीटरवर नाही आहे करत. अरे ही पण एक एरॉक्स पण लय भारी बाईक आहे, लय भारी स्कूटर आहे एरॉक्स. टॉपिक कुठे चालला आहे, RSAच्या वरतून आपण एरॉक्सवर कुठे आलो आहे. पण सिरियसली एरॉक्स, इफ मला आत्ताही कोणी बोललं ना 2 व्हीलरमध्ये म्हणजे मोपेडमध्ये कुठली घ्यायची, मी एरॉक्सच घेईल. कारण की का पळती ती
जस्ट आय वॉन्ट टू रीच होम नाव. घरी आरामात बसायचं आहे, पोचायचं आहे. आता आहे ना, मला असं झालं की डिकॅथलॉनमधून आहे ना, आईच्या गावात ह्याच्या असले पत्रे बित्रे. आता एक मिनटं, मला जरा असं वाटतं की माझा जरा अँगल जरासा खाली होता. मला असं वाटतं डिकॅथलॉनमधून आहेत ना, जराशे ना दोऱ्या असतात ना, हेवी ड्युटी दोऱ्या, जे 500 किलोला हे करू शकतात का, 500-200 किलोला ते लोक पुल करू शकतात, त्यांची ब्रेकिंग स्ट्रेंथ तेवढी असते. तसेवाले मला घ्यायला लागणार आहेत मला असं वाटतंय. आणि एक म्हणजे एक या बाईकमध्ये आणि त्या बाईकमध्ये दोघांमध्ये एक तसे ठेवायचे की उद्या काही झालं की मी कुठल्या त्या बाईकला बांधून तर हे करू शकतो. कारण की कसं आहे की कोणाकोणाला टोचन द्यायला येत नाही, तर ॲट द एंड तो मला बांधून तर आणू शकतो, ते आहे. आणि एकदा मुवमेंट झाल्यानंतर काही हे नाही आहे. मुवमेंट तुटल्यानंतर बाईकला पिकअप घ्यायला खूप हार्ड होतो. ओ माय गॉड, लुक एट हर. ओ माय गॉड, काय चाललेलं, मी आता काय बोलणार होतो, काय गाणं होतं ते. ओ माय गॉड. मी त्या RSA वाल्यांना विचारलं, RSA हां, मी ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालं असेल तर ठीक आहे, कारण की तिथं ते ब्रेक दाबा लागतं, तर मला ते कॅमेरा काढायला लागलेला. तर मी त्या RSA वाले दादांना विचारलेलं, दादा तुम्ही इथून मधल्या रोडमधून का नाही आला? तर त्यांनी बोललं की लाईक तो मधला रोड आधी बंद होता, त्यामुळे मी तिथून नाही आलो. मी लाईक दादा आता मी महिना झाला तिथून येतोय, बट का नाही. बट ठीक आहे, काही आहे, मेन आहे की आपली बाईक सेफली आली आहे. बट सिरियसली यार, तसल्या गाड्या बघून येत ना, असं वाटतं की आपल्याकडे पण एक अशीच गाडी असायला पाहिजे त्यांच्यासारखी टो करणारी. नाही तर एक हायलक्स बिलक्स घ्यायची आणि त्यालाच बनवायचं अशी गाड्या 4x4, कुठेही चल. सिरियसली ना, इमॅजिन ना की भाई मला इथून लडाखला जायचं, तर कसे लोक लडाखला जाऊन हे करतात काय, आपले गाड्या म्हणजे पॅक करून टाकतात. ह्याच्यात तसं करण्याची जरूरतच नाही ना. ह्याच्यात तसं करायचीच जरूरत नाही ना. मी गाडीत टाकली की 4 जण आम्ही असेल, 2-2 बाईक, 4 जण असेल, आमचे बाईकचं होऊन जाईल सगळं. भाई बाईक त्या टाकाची लडाखमध्ये फुल, 2 जण गाडीत, 2 जण बाईकवर, फुल फिलिंग घेत आम्ही चाललो आहे. ज्यांना लडाख बाईकवर करायचं बाईकवर करेल, त्यांना लडाख गाडीवर करायचं ते गाडीवर करेल. कधी काय ऑप्शन नसेल की बाईक गाडीवर चढवली आणि गेलो आम्ही. सगळ्यात बेस्ट थिंग यार. आता नेक्स्ट सिरियसली मी मॅनिफेस्ट करतोय की मला हे काय हायलक्स पाहिजे. हायलक्स मी मॅनिफेस्ट करतोय की लाईक मला पुढच्या 2-3 वर्षाचा हायलक्स पाहिजे, काही करून पाहिजे. की मी नुसतं त्याला हे करायला काय आपलं बाईक नुसती टाकायची, जिथं जायचं तिथं घेऊन जायचं आणि फुल चालवायची तिथं. बेस्ट आहे ना. रोड ट्रिप बाईक आणि चला भेटू तुम्हाला. इफ काय असेल तर मी परत कॅमेरा ऑन करेल. आता तर काय नाही आहे, तर आपण बघू मग. चलो देन, बाय बाय. सिरियसली हा रस्ता असा भारी वाटतो ना इथून मला यायला, की पार गाडीला काय कार्बोरेटरमध्ये जेवढा कचरा असेल ना सगळं निघून जाईल या रस्त्यावर. भाई लिटरली भाई गाडी 100, 110, 115 भाई. लिटरली मी खूप याच्यानंतर या स्पीडवर बाईक आणली ही बुलेट.
सिरियसली खूप वर्षानंतर असं वाटतं की मी बाईक एवढ्या स्पीडमध्ये ही बाईक एवढी पळवली आहे, ते पण 30 सेकंडसाठी. हां, मी याच्यात पण आता आपलं एक्सपल्स ट्राय करायला लागलो आहे. ओ माय गॉड, आपण आलो. कसं ना, जायला कसं येण्याच्या वेळेस आपण कसं येतो आणि जायच्या वेळेस कसं प्रवाह येतो. तर तो हां, मला ते RSA वाले दादा विचारत होतं ते पुढं काय माईक असतं का काय. मी म्हटलं कॅमेरा आहे कॅमेरा. त्यांनी मला विचारलं कितपर्यंत येतो. मी म्हटलं 30पर्यंत येतो. त्यांना वाटलं 1,30,000. मी त्यांना म्हटलं एक असं ऐकलं तर एक 30 म्हणजे माझं बोलताना असं हे नव्हतं की 30, पण त्यांना ऐकू आलं की 31. कारण की मी त्यांना काय बोलतो, हे एक कॅमेरा एक 30पर्यंत पडतो एक कॅमेरा. पण असं बोलण्याच्या वेळेस आता तुम्हाला पण वाटत असेल की मी 31च बोललो, पण 31 नाही. त्यांना बोललं 30,000पर्यंत पडतो. पण सिरियसली बोलू, इफ कोणी पण आता ॲक्शन कॅमेरा घेत असेल का काही घेत असेल, प्लीज गो फॉर DJI. गोप्रोमध्ये काही ठेवलं नाही आहे. कारण की आता कसं झालं की गोप्रोचं एवढं इनोव्हेटिव्ह नाही राहिलं आहे. कारण की असं झालं की आहेत ना, कधी तुम्ही एका बेंचमार्कवर आलं. आधी कसं होतं की नुसता गोप्रोच होता, एक लोता गोप्रोच होता, तो ॲक्शन कॅमेरा बनवायचा. आता एवढे कंपनी आहेत, DJI आहे, अजून 1-2 कंपनी आहेत, इन्स्टा आहे. तर आपल्याकडे आता ऑप्शन खूप आहे. मी DJI का घ्यायला बोलतो आहे, DJI आता 6 पण आलं आहे, 5 पण आहे, 4 पण आहे. पण मी मोस्टली बोलतो आहे 5 घ्या. कारण की तुम्हाला ॲट द एंड वायरलेस हे लावू शकता तुम्ही, काय आपलं माईक लावू शकता त्याबरोबर. तर ते तुम्हाला खूप युजफुल होऊन जाईल वायरलेस माईक. त्यामुळं बोलतो आहे की वायरलेस माईक इज बेस्ट. पण वायरलेस माईकचं एकच आहे की खूप वेळा चालू असेल तर ते ऑटोमॅटिकली बंद होऊन जाणार. ड्रॉबॅक तर आहे बघ, ड्रॉबॅक दोन्ही साईडला आहे. ड्रॉबॅक कसं आहे की आता तुम्हाला गोप्रो घेतला, तुम्हाला माईक सेटअप करायला लागणार. त्या माईकचं हे काय आपलं हे घ्यायला लागतं, काय मीडिया मॉड घ्यायला लागतं, हे घ्यायला लागतं. पण कसं आहे, गोप्रोचं बटन चालू केलं, तुम्ही बोलायचं चालू केलं, चालू झालं रेकॉर्डिंग. आता मेन DJIमध्ये पण तसंच आहे. पण DJIचं कसं की माईक आहे ना बंद होऊन जातो कधी कधी. म्हणजे स्टँड बायवर 1-3-4 मिनटानंतर तो बंद होत असेल की तुम्ही यूज नाही करत असेल का काय नाही करत असेल तर तो बंद होतो. तर सॉरी कॅमेरा, तर तो बंद होऊन जातो. आणि त्यानंतर आत म्हणजे आत तुम्हाला हेल्मेटच्या आत हे टाका, हात टाका, आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं माईक तो परत चालू करायला लागतो, असं करायला लागतं. तर ड्रॉबॅक आणि प्रोस आणि कॉन्स दोन्ही साईडला आहे. पण मी तरी बोलतो आहे की DJI घ्या, तुम्हाला एक वायरलेस माईक भेटेल. तुम्ही ब्लॉगिंग करण्याच्या वेळेस पण, म्हणजे साधं ब्लॉगिंग करण्याच्या वेळेस पण तुम्हाला टेन्शन नाही आहे माईकचा. हां, तर आता माझं तर हेच आहे, नेक्स्ट टाईम मला गोप्रो घ्यायचा असेल मी DJIच घेणार. गोप्रो नाही, मला ॲक्शन कॅमेरा कुठलाही घ्यायचा असेल तर मी DJIच घेणार. DJIचा कुठलाही जो नवीन व्हर्जन असेल मी घेण्याच्या वेळेस तोच घेणार, नाही तर मी थांबेल त्यावेळेस. पण आता कळालं ना की DJI नेहमी नोव्हेंबरमध्ये लॉन्च करतो, तर नोव्हेंबरपर्यंत थांबायचं. आता त्याला घेऊन मला 3 वर्ष झालेत, 2023, 2024, 2025. तर अजून 2 वर्ष चालवायचं याला. 2 वर्षानंतर बघायचं, इफ माझं सगळं चांगलं चाललं असेल तर कुठं तर हे करायला बघायचं, चेंज स्टेटस जाऊ दे. कारण की इथं पण थांबा लागतं, तिथं पण थांबा लागतं. हे ब्रो रुक जा ब्रो.
नाही, मी मुद्दामून इथं आलो आहे की मला असं नाही. ठीक आहे, जाऊ दे, आता जागा नाही आहे, आपण इथंच जाऊ. कसे ब्लॅक एकदम ब्लॅक टिंटेड कसेच ना गाड्या. आणि हो बोर वहिनींला आवडतात. इट इज गुड. गेली ॲक्च्युली 10 दिवस, म्हणजे 1 तारखेपर्यंत बाईक, एक 25-30. मला तर आता बघा, आता उद्या तर सॅटर्डे, मला माहीत नाही आता उद्याचं काय होतं आहे. पण मला कळत नाही यांच्याकडे पार्ट्स बिट्स आहेत का नाही, ते माझं मेन टेन्शन आहे. कारण की कसं आहे की तिथं आधी पण ते आत 2-3 आहेत ना, हे आपले एक्सपल्स रॅलीचे पडलेले आहेत, त्यांचे पण पार्ट भेटत नाहीत का ना माहीत नाही. कारण की ते मी नेहमी ते बाईक तिथंच पडलेले बघतो. बाई चालू हो. मी त्यावेळेस होतो काय तर 50 सेकंडच होते, 50 सेकंड झाले नाही का अजून. हां, हॉर्न द्यायचा चालू झाला म्हणजे हॉल चालू झाला असेल. लोकांना घाई खूप असते ना हॉर्न हे करायला, मारायला. त्याला इथंच हे काढलं का, पार्टिशन काढलं या लोकांनी. चलो देन, आपण आता पोचलेलो आहे आपल्या घरी. सो भेटूया आपण जरा वेळात. आता मी तुम्हाला सगळी प्रोसेस आणि काय असेल ते RSAचं काय कसं आहे ते तुम्हाला सांगतो आता घरी पोचल्यानंतर. तर आत्तासाठी चला, बाय बाय, भेटू तुम्हाला जरा वेळात. ओके, ठोक्या हुआ है क्या, ठोक्या गाडी ठोक्या हुआ है क्या इधर. कोण ठोक्या आहे का, गाडी खराब झाली आहे, गाडी खराब झाली आहे. मेकॅनिक आहे का कोण आहे. एक तर रॉंग साईडनी पण एकदम. आता तो मेकॅनिक सारखा तर वाटत होता. एक तर त्याची गाडी खराब झालेली का काय झालेलं ते पण नाही माहीत, का ठोकलेली ठोक्या झालेला का ते पण नाही माहीत. हां, फायनली वी आर ॲट होम. फायनली. Oh my God. RTO. चला यार, मेन टेन्शन नाही, मेन काम झालं बाईकचं. पण असं होणार की मी बाईक रिपेअर केली, पण आता डिसेंबरमध्ये आता आमचंच मी कितीपर्यंत बाईक फिरू शकेल आता मेन ते. कारण की मला नाही वाटत की डिसेंबरमध्ये मोस्टली आमचं कार राईड जास्त आहे. म्हणजे फॅमिली आम्ही सगळे बाहेर जाणार आहेत. का फॅमिली म्हणजे मी आणि मम्मा यार, अजून काय, अजून कोणाबरोबर मी फिरणार. बाकीचे सगळे इथंच असणार, मी आणि मम्माच नुसते फिरणार आहे. चलो देन, भेटू तुम्हाला रूममध्ये जाऊन भेटू. डायरेक्ट रूममध्ये जाऊन भेटू. अँड येस, वेलकम बॅक. आणि आता तुम्हाला सांगतो की RSAचं काय काय प्रोसेस असतं ते सगळं सांगतो. की लाईक तुमच्यासमोर तर मी कॉल खूप आधी केलेला तुमच्या कधी रेकॉर्डिंग करण्याच्या वेळेस. तर खूप आधी मी कॉल केलेला की त्यांना कॉल करायचा, ते उचलत आहेत. त्यानंतर तुम्ही सांगायचं की काय झाले काय नाही. त्यांना बोलायचं की मला RSAची गाडी पाहिजे की मी शोरूमला घेऊ शकेल, म्हणजे घेऊन जायला गाडी.
त्यांना तुम्ही तुमचं सांगायचं की माझं पेट्रोल संपले का काय संपले, तर मला RSA पाहिजे, हे असं सगळं सांगायचं त्यांना. मग ते हे करतात. मग मी त्यांना सांगितलं की लाईक माझी अशी जी गाडी ब्रेकडाऊन झाली, माझं इंजिन शाफ्ट तुटलं गेलं आहे, इंजिन शाफ्ट आणि चेन पॉकेट माझं तुटलं गेलं आहे, तर त्यामुळं मला माझी गाडी पनवेल HM मोटर्सला पाठवायचं आहे. तर त्यांनी बोललं ठीक आहे, आम्ही तुम्हाला पाठवतो, तुमची गाडी आम्ही पाठवतो HM मोटर्सला. मग RSA कधी पण फोन म्हणजे व्हिडिओमध्ये आहे पण की लाईक मी कधी पण फोनवर बोलताना कधीपर्यंत गाडीवाल्याचा फोन पण आलेला, ठेवल्यानंतर लगेच 2 मिनिटानंतर गाडीवाल्याचा फोन पण आलेला, आणि त्या ह्याच्यात तुम्हाला दाखवलं पण आहे की लाईक गाडी कसं उचलून घेऊन जातो, सगळं आहे व्हिडिओमध्ये. तर त्याच्यानंतर भाई ॲक्च्युली मी बोलू ना, RSA इज वर्थ. आज मला वाटलं की इट इज वर्थ, कारण की 400 रुपीज भरायचे तुम्हाला, वर्षाचे 400 रुपीज. इफ तुम्हाला वाटते की लाईक मला आता मी वर्षातून एकदा, आता मी आता हे गेले तर मी आता परत एकदा रिन्यू करेल त्याला, तर आता वर्षातून 2 म्हणजे एकदा माझं होऊन जाईल. तर आता पुढं पण कधी ब्रेकडाऊन झालं का काही झालं तर एक RSA आहे आपल्याकडे, मला एवढं माहीत पडेल, तर टेन्शन नाही आहे. ते मेन आहे की लाईक 30 किलोमीटर्स, म्हणजे आता HM मोटर्सपासून 30 किलोमीटर्स मी गाडी कुठेही म्हणजे सर्व्हिस सेंटर, म्हणजे कुठं जवळ सर्व्हिस सेंटर असेल तिथंपर्यंत, इफ 30 किलोमीटर्सच्या आत कुठलाही सर्व्हिस सेंटर असेल की लाईक मी आता पुण्याला गेलो, पुण्यामध्ये 30 किलोमीटर्सच्या जवळ एक कुठला तर आहे सर्व्हिस सेंटर आहे का काही आहे, तर मी ते करू शकतो. मग मी ती गाडी मला तिथं सोडेल का कुठेही करेल 30 किलोमीटर्सपर्यंत. 30 किलोमीटर्स नंतर काय तर दुसरे चार्जेस असेल ते लागेल, तर ते सगळ्यात बेस्ट आहे. तिथं वरती काय 2-3 हजार लागेल, पण ॲट द एंड 5-6 हजार जाण्यापेक्षा 2 हजार गेलेले ते परवड आहे. आणि तेच आहे, आता पुढच्या वेळेस पण बाई गाडीत दोरी पण ठेवायची अशी मोठी, आता डिकॅथलॉनमध्ये दोरी बघितली आहे 1200 किलोचा त्याचा ब्रेकिंग पॉईंट आहे, ती वाली एवढीशीच आहे, पण ती घेऊन ठेवायची, इमर्जन्सीसाठी नुसतं गाडीत ठेवायची आपल्या, की काही झालं तर भाई बांधा आणि आपल्याला घेऊन चला. ते आणि मेन आता माझा मेन आहे की लाईक हिरो प्लीज, मी बोलतोय हिरो नाही पण कुठलेही स्पोक्स टायर्स आहेत का काही आहे, प्लीज आम्हाला पंक्चर कसं काढवायचं ते शिकवा. कारण की यूट्यूबर तुम्ही किती बघणार आणि किती होणार, कधी पण तुम्ही एक्सपिरियन्स नाही करणार, कधी पण तुम्हाला नाही करणार. भाई तुम्ही आमच्या बॅचेसमध्ये घ्या का काही घ्या, 500 घ्या, 1000 रुपये घ्या, किती पैसे पाहिजेत घ्या, पण पंक्चर कसं काढायचं ते शिकवा प्लीज. कारण की कळणारच नाही, कारण की मी नेरूलमध्ये राहतो, नेरूलमध्ये पेट्रोल पंपवर इथं सगळीकडे पंक्चरवाले आहेत, पण त्यांना स्पोक्स टायरचं हे, कारण की मागे डिस्क असतं त्यामुळे ते लोक हातच लावायला नाही बघत. तर मी कुठला तर बाईकवाल्याकडे जाणार, त्याला बोलणार की भाई याचा टायर काढ, मग तो टायर काढणार, मग तो टायर काढल्यानंतर मी तो टायर घेऊन जाणार ते पंक्चरवाल्याकडे, मग तो पंक्चर काढणार, परत मी पंक्चर तिथून काढून मी परत पंक्चरवाल्याकडे टायर बसवायला घेऊन जाणार. हे सगळं लोचा आहे भाई, इथून तिथून आणि इथं पण पैसे द्या, तिथं पण पैसे द्या, सगळीकडे पैसे द्या, आणि आपले लागतात घोडे. ओ हे नको घ्या आणि आपले लागतात सिरियसली आपले घोडे लागतात. कारण की भाई तुम्ही इमॅजिन करा ना, तुम्ही टायरवाल्याकडून तुम्ही टायर काढून घेणार, मग तो घेऊन तो टायरवाला तो म्हणजे जो मेकॅनिक असेल त्याला पंक्चर काढायला नाही येत असेल, मग तुम्ही तो टायर काढणार, तुम्ही ते पंक्चरवाल्याकडे घेऊन जाणार, मग ते पंक्चरवाल्याकडून पंक्चर काढून त्याला पैसे देणार, मग त्यांनी टायर काढलं तुम्ही त्याला पण पैसे देणार. भाई त्यापेक्षा चांगलं शिकवा आम्हाला कसे काढतात पंक्चर. ते हे असतात ना हिरोचे कधी ते मीटिंग ग्रुप्स का हे ते भाई त्या जागेवर मला ना पंक्चर कसं काढायचं ते दाखवा. मी ते जॉईन करायला ना मोस्टली खूप हॅपी होईल ते जॉईन करायला. येस तेच मेन आहे. आणि काय आज काहीच नाही, आज तर पूर्ण दिवस मी आल्यानंतर जे झोपलो आहे, म्हणजे तर मी एक तर सकाळी उठले होतो ना त्यावेळेसच मी बोललं की भाई आपण आंघोळच नाही करायची, आंघोळीच्या आधी आपण RSAला गाडी द्यायची, मग धुळीत तर आपण जाणारच आहे, मग आल्यानंतर आंघोळ बिंघोळ करायची, हे करायचं हे माझं ठरलेलं होतं. मग सकाळी गेलो गाडी बिडी, त्यानंतर आलो, त्यानंतर जे झोपलो पण, आणि मी नंतर ॲनिमे बघत बसलेलो. ॲनिमे मग मी सोलो लेवलिंग बघत बसलेलो. सोलो लेवलिंग कसं आहे की लाईक आता सोलो लेवलिंग इज फॉर मला तर मोटिवेशनसारखं वाटतं की भाई एकटा माणूसनी एवढं सगळं कसं केलं, तसं मी पण आहे की एकटा माणूस आहे आणि सगळं आता हे यूट्यूब सगळं करतोय, तर मी स्वतःला त्या जागेवर इमॅजिन करतो. हो मी स्वतःला त्या जागेवर इमॅजिन करतो की लाईक तो कसं किती वाईट जागेवर निघालेलापर्यंत तो सगळ्या टॉपवर पोचला, तसा आपण पण करायचं आहे. एकटा जीव सदाशिवसारखं सगळ्यात वर जाऊन आपण बसायचं आता सगळ्यांच्यावर. तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि
तुम्ही हां, आणि तुम्ही पण इंट्रोवर्ट असेल तर प्लीज फॉलो करा मला. इंट्रोवर्ट असेल तर मला फॉलो करा. आणि तुम्ही विचार करता की लाईक चालू करायचं आहे, कसं करायचं, प्लीज फॉलो मी. जसं माझ्या डे 1पासून तुम्ही व्हिडिओज बघत जाईल तसं माझं आता असं ग्रोथ पण वाढत चालली. त्यामुळे आय एम खुश. काही झालं तरी आज मी डे 59वर आलो आहे. उद्या डे 60 असेल और डे 60वर पोचणार मी. डे 60च ना? एक मिनिट. येस, डे 59 आहे आज आणि उद्या जाणार 60. शेट, 60 दिवस मी कंटिन्यूस काही पण छपरीचं छपरी काही मी कॉन्टेंट टाकतोय. आय एम हॅपी. अँड चलो, आजचा दिवस आपण इथंच संपूया. अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला का काही आवडलं तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा. इंट्रोवर्ट मित्रांना सांगा, इंट्रोवर्ट कुठलाही सांगा आणि लाईक करा प्लीज. सबस्क्रायबर इज मेन. तसं सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, भेटू उद्या 60व्या दिवसावर.